नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूबचा जो क्लास आहे, हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आमचं ॲप सुद्धा प्ले स्टोअरला आहे. प्ले स्टोअरचं ॲप आमचं डाउनलोड करा. हरीश लातूरकर अकॅडमी हे आमचं प्ले स्टोअरचं ॲप डाउनलोड करा. त्याच्या संचालिका आहेत कुलश्री हरीश लातूरकर. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न तुम्हाला दिसतोय की सुरेश रावाने एक वस्तू 1962 ला विकल्याने त्याला शेकडा 9% नफा झाला. त्याला नफा काय झाला? शेकडा 9% नफा झाला. ओके, माईक म्यूट करतो सगळ्यांची मी. त्याला शेकडा 9% नफा झाला. आता बघा, शेकडा 9 ह्याला मांडणी कशी करायची? ओके, आपण कोणते सूत्र न वापरता हा प्रश्न सोडवणार आहोत. ठीक आहे. तर 100 रुपयाची वस्तू होती. ओके, 100 रुपयाची वस्तू होती. त्याच्यावर 9% नफा झाला. म्हणजे किती झालं रे? म्हणजे त्याच्यावर 109 रुपये ती वस्तू विकली. कितीला विकली? 109 रुपयाला विकली. इज इट करेक्ट? अंडरस्टूड? हे समजतंय? हा, 9% प्रॉफिट झालं. 9% प्रॉफिट कितीला? 100वर. 100चं 9% किती? 109. ओके, 100चं 9% म्हणजे किती? 109. 100चं 9% किती? 109 झालं. म्हणजे ती वस्तू त्याची कॉस्ट प्राइस जर 100 असेल, त्या वस्तूची कॉस्ट प्राइस 100 असेल, तर ती वस्तू सेलिंग प्राइस त्याची आहे, त्याची सेलिंग प्राइस आहे 109. 109 का 9%. ओके, हे क्लिअर? इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला सगळ्यांना. ओके. आता बघा, पण ती वस्तू विकली कितीला? ती वस्तू सेल केली 1962 ला. ती वस्तू सेल केली 1962 ला. व्हॉट इज इट्स कॉस्ट प्राइस? तर त्याची कॉस्ट प्राइस काय आहे? तर त्याची कॉस्ट प्राइस काय आहे असं त्याचं विचारलेलं आहे. ओके. आता ही मांडणी झाली. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय दीर्घ गुणाकार करायचा आहे. ओके. एक्स गुणिले 109. ओके, एक्स काय आहे? कॉस्ट प्राइस आहे की नाही? बरोबर 100 into 1962. X is equal to 100 into 1962 divided by 109. 109च्या पायात 1962 बसत असावं असं मला वाटते. कितीचा भाग जाईल रे? कोण सांगते? कितीचा भाग जातो? हा, सुट्टी सांग. 18. 18चा भाग जातो. बघा, ज्याला येत नाही त्याला करून दाखवतो. 109, ऍक्च्युली 109 ही मूळ संख्या आहे. बरोबर आहे का? 109 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे त्याचा काही शॉर्टकट भाग जाईल का 109ला? जाणार नाही. 109च भाग घालावा लागेल. ठीक आहे. तर 109 गुणिले 18 जर आपण केलं, 109 गुणिले 18 जर केलं, तर आपला गुणाकार येतो. आपलं 109 इंटू 18 केलं, आता प्रोडक्ट आपला गुणाकार येतो 1962. 1962 आपला काय येतो? गुणाकार येतो. ठीक आहे. मग 109 वजा 109, 18 भाग बसला. 18 गुणिले 100. 18 गुणिले 100 काय येतं? 18 इंटू 100 येतं 1800 रुपीज. रुपीज. ओके. अशा पद्धतीनं तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ओके, ज्यांचं उत्तर 1800 आले त्यांनी लोअर हँड करा. ज्यांचं उत्तर 1800 लोअर हँड करा. ज्याचे डाऊट्स आहेत त्यांनी रेज हँड करा. प्रज्ञेश खरात, व्हिडिओ ठेव बेटा चालू. आर्यन काही डाऊट आहे का? आर्यन, अर्णव, डाऊट असेल तर व्हिडिओ ठेवा. ओके, हा. हा, आर्यन विचार. आर्यन होऊन म्हणे. 109 कुठून तर कुठून घेतलं? छान. उत्तर नाही. माईक म्यूट मी सांगतो. तुझ्या घरातला आवाज येतोय. ओके. हे बघा, आर्यन काय म्हटले की एक वस्तू विकल्याने, कॉस्ट प्राइस विकल्याने त्याला काय होतो? 9% नफा होतो. 9%. मग तो 9% नफा आर्यन कशावर पकडायचा? आर्यन लक्ष इकडे दे. 9% नफा कशावर पकडायचा? तर 9% नफा हा 100 वर पकडायचा. 100च्या 9% 109. कळतंय आर्यन? गॉट इट? ओके, हा. शरयू माकोडे, व्हिडिओ ठेव बेटा. शरयू, डाऊट विचार तुझा. हा सर, विचार डाऊट. सर लिहून. हा, लिहून घे पटकन. हा. हा, प्रज्वल. हा, प्रज्वल, काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर रेज हँड करायचा, नाही तर लोअर हँड करायचा. प्रज्वल सावंत, डाऊट असेल तर लोअर हँड करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन समजलं नाही. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन समजलं म्हणजे 100 गुणिले 1962 यांचा गुणाकार इथं गेला आणि एक्स गुणिले 109 इथं लिहिलं. ओके, हे 109 गुणाकारात एक भाकर झालं. नेहमीच्या पद्धतीनं. कळते प्रज्वल? कुठे गेला प्रज्वल? प्रज्वल व्हिडिओ ऑन ठेवावा लागतो. प्रज्वल व्हिडिओ बंद नसतो करायचा. समजते का? प्रज्वल समजतंय का? व्हिडिओ बंद नाही ठेवायचा.
अंकित बोल. तर आपण 109 का घेतली? छान. एक आता तुम्ही प्रत्येक तोच प्रश्न विचारा. मी 10 वेळेस सांगितलं आहे, पण लक्ष द्या, परत सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या. काय म्हणले तर प्रॉफिट किती झालं त्याला? शेकडा 9%. शेकडा 9% म्हणजे किती? 100वर 9. शेकडाचा अर्थ काय होतो? 100वर 9. मग ते वस्तूची कॉस्ट प्राइस 100 असेल तर प्रॉफिट किती होणार? 109 होणार. 9%. कळतंय अंकित? मानायला कळत असेल तर ओके. हा ऋतुराज. हम्म. हा ऋतुराज पटकन आहे विचार. ऋतुराज ऍडमिट हो. सर एक बाजूला आणा. बर बर. हा अनन्या विचार. सर क्वेश्चन एकदा इंग्लिश मध्ये सांगता का? कुठून काय सांग, कोणती स्टेप सांगायची? सगळं नाही सांगू शकत मी. कोणती स्टेप तुम्हाला समजली ते सांग, मी सांगतो. क्वेश्चन सर क्वेश्चन. क्वेश्चन ओके. काय क्वेश्चन होता की सुरेश राव गॉट प्रॉफिट 9%, पर्सेंटेज 9 इन अ. ओके, इंग्लिश मध्ये क्वेश्चन सांगायचं. बरं ठीक आहे, आपण सांगूया इंग्लिश मध्ये प्रश्न तुला परत एकदा. Suresh Rao made a profit 9% in by selling an item. Suresh Rao made a profit by 9% by selling an item for rupees 1962. What is the cost price of that item? What is the cost price of that item? Okay, so next. येस सर. हा, तुला झालं तुझं क्वेश्चन? पुढे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. प्रश्न लिहून घ्या मराठी मीडियमचे विद्यार्थी. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी तुम्हाला मी प्रश्न सांगतोय. थोडं फास्ट प्रश्न लिहून देत चला. ओके, चला घ्या. ओके. A fruit seller bought a fruit seller bought 48 rupees dozen bananas. A fruit seller bought a fruit seller bought 48 dozen bananas at the rate of rupees 48 per dozen. A fruit seller bought 48 dozen bananas. A fruit seller bought 48 dozen bananas at the rate of 48 per dozen. At the rate of 48 per dozen. Out of these one dozen bananas were spoiled. Out of these one dozen bananas spoiled. Out of these one dozen bananas spoiled. Out of these one dozen bananas spoiled. If he sold all the remaining bananas, for 72, if he sold all the remaining bananas at the rate of 72 per dozen, at the rate of 72 per dozen, then does he did he make a profit or a loss? Did he make a profit or a loss? Did he make a profit or a loss in that transaction? Did he make a profit or a loss in that transaction? How much rupees? How much rupees? त्याला या व्यवहारात नफा झाला का तोटा झाला असेल तर किती रुपये झाला? ओके, पहिल्यांदा याचं काय कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत काढायची. सेलिंग प्राइस आपल्याला माहित आहे. सेलिंग प्राइस
किती आहे ती काढायचं पहिल्यांदा. संचित सांग बेटा. संचित सप्ता. संचित संचित सॉरी. 1080 नफा. 1080 नफा झाला असंच म्हणणं आहे. बघूया आपण काय होतं ते. मग मला उत्तर काही माहित नाही, आपण सोडूया. ज्याचं 1080 आले त्याने उत्तर लोअर हँड करा. 1080 ज्यांचं आले त्याने लोअर हँड करा. ओके. आता बघा कसं सोडवायचं. आता बघा इथं काय काय करावं लागेल आपल्याला. खरेदी किंमत आणि विक्री किंमत, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस काढावं लागेल. ओके. त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत काय आहे तिचं. 48 रुपये दराने 48 डझन केळी घेतले. ओके. ही जर तुझी काय झाली कॉस्ट प्राइस झाली. ओके. 48 दराने 48 केळी घेतली. मग 48 गुणिले 48 करा, गुणाकार करा. 48 गुणिले 48 चा गुणाकार करा, म्हणजे तुम्हाला त्याची खरेदी किंमत मिळेल 48 गुणिले 48. ओके. गुणाकार याचा 48 स्क्वेअर येतो 2304. हा कॉस्ट प्राइस झाली. आता झालंय काय माहितीये का, त्याची 1 डझन केळी नासली. ओके. 48 डझन म्हणून 1 डझन केळी स्पॉइल झाली. ओके. किंवा त्याला नासली असं म्हणजे नासली. शिल्लक किती राहील त्यातली. शिल्लक राहिली 47 डझन. ओके. आणि ही जी 47 डझन आहे ती त्याला किती रुपयाने सेल केली. ती 72 रुपयाने सेल केली. ओके. 72 रुपये जर विकली. 47 इंटू 72 हे जर विकलं तर त्याचं काय असणार. ही सेलिंग प्राइस येणार आहे. काय येणार ही सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत येणार. विक्री किंमत. ओके. तर 47 डझन केळी 72 रुपये दराने तो विकतोय. 47 इंटू 47 इंटू 72 कर, त्याची सेलिंग प्राइस येते. त्याचा प्रोडक्ट करा, याचा मल्टिप्लिकेशन करा, तर मल्टिप्लिकेशन येतं 3384. ओके. आता बघा, आता काय मोठं आहे. सेलिंग प्राइस मोठं आहे का कॉस्ट प्राइस मोठं आहे. सेलिंग प्राइस मोठं आहे का कॉस्ट प्राइस मोठं आहे. सेलिंग प्राइस मोठं आहे. सेलिंग प्राइस जर मोठं असेल, ओके, सेलिंग प्राइस जर बिग असेल तर काय असतं, प्रॉफिट होत असतो. काय होत असतो, प्रॉफिट म्हणजे नफा होत असतो. जर विक्री किंमत जर मोठी असेल तर काय होतं, नफा होतो. नफा बरोबर विकी वजा खर्ची. प्रॉफिट बरोबर प्रॉफिट. ओके. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे 3384 मायनस कॉस्ट प्राइस 2304. ओके. सबट्रॅक्शन करा. 4 minus 4 0. 8 minus 0 8. 3 minus 3 0. 3 minus 2 1. 1080. 1080 काय झालं, त्याला नफा झाला. त्याला 1080 त्याला नफा झाला. सिद्धिकांचे खूप दिवसांनी दिसतंय क्लासला. हा, विचार काय डाऊट आहे. अनम्यूट केलं होतं ना. हा सिद्धी विचार. हा सर इथं तुम्ही जे 48 -1 केलं तिथं 12 यायला हवं होतं ना. 12 कसं काय येणार. कारण ते 1 डझन म्हणजे नासलेली आहे, म्हणजे 12 बघा केळी बघ, नासलेली. हे 48 रुपये डझन. 48 डझन आहेत ना हे पण केळी. केळी पण 48 डझन आहेत ना सिद्धी. हा 48 डझन म्हणून 1 डझन गेली किती राहणार, 47 राहणार ना. हा, साई विचार पटकन. लिहून घ्या रे, लिहून घ्या बाकीच्यांनो. साई विचार लवकर. साई शिंदे. नाही विचार साई, डाऊट नाही नसेल तर मान हॅलो. ओके. सोपा प्रश्न आहे, हा काही अवघड प्रश्न नाही. झालं, लिहून घेतलं सगळ्यांनी. ओके. इंग्लिश मीडियमचे स्टुडंट समजले सगळ्यांना. इंग्लिश मीडियम. ओके. नेक्स्ट जाऊया. ओके. बघा, पुढला प्रश्न आहे. प्रश्न मराठी मीडियम लिहून घ्या. इंग्लिश मीडियमच्या मुलांना प्रश्न मी सांगतो इंग्लिशमध्ये. If Ashok sells the necklace, if Ashok sells the necklace, if Ashok sells the necklace, he bought for rupees 50 lakh.
असं लिहा, थोडं करेक्शन करा. इफ अशोक बाउट नेकलेस, इफ अशोक बाउट नेकलेस 50 lakh, sell at a profit, sell at a profit 20%. Ashok bought a necklace rupees 50 lakh. Ashok bought a necklace 50 lakh, sell at a profit 20%. तर then how much will he get? Then how much will he get? तर त्याला किती मिळेल? ओके, पार्थ सांग बेटा, पार्थ तुझे मार्क प्ले नाही बसला, सांगितलं नाहीस तुम्हाला. मी अजून मेसेज रीड केले नाही, तर मला वेळच भेटला नाही. आजपासून थोडं माझं काम हलकं होईल. खूप बिझी होतो मी दिवस. फार अनमुठ. सर 18 लाख. 18 लाख. ओके, चेक करूया. 18 लाख उत्तर ज्यांचं त्यांनी लोअर हँड करा. ज्यांचं उत्तर 18 लाख आहे त्यांनी लोअर हँड करा. ओके, मागच्या आठवड्यावर खूप बिझी होतो मी. काल कार्यक्रम सुद्धा झाला आमच्या शाळेत. तुम्ही तो बघितला असेल, व्हिडिओ वगैरे बघितला का नाही स्टेटसला माझ्या? किंवा युट्यूबला पण बघितलं असेल. ठीक आहे. म्हणजे इतकं की आज मला इतका थकवा आला होता की आज मी झोपलो नव्हतो, म्हणजे झोपतच होतो दिवसभर. शाळेत पण मी जास्त काही आज जास्त टीचिंग नाही केली. आजही थोडं थकवा आलेला आहे, पण असू द्या. क्लास आपला घ्यायचा 9 वाजेपर्यंत. आता नाही, आता सुट्टी घ्यायची नाही, आता परीक्षा जवळ आली आपली. ओके, हा, चला आता मला सोडवायचं आहे. अशोकने काय केलं, 15 लाख रुपये खरेदी केलेला हार आहे. ओके, अशोकनं अशोक बाउट्स नेकलेस 50 लाख. ओके, त्याची कॉस्ट प्राइस किती आहे? कॉस्ट प्राइस आहे 50 लाख. तर प्रॉफिट झाला 20%. ओके, बघा, तर 100 रुपयाच्या नेकलेसवर त्याला प्रॉफिट झाला 120 रुपीज. आता बरेच जण मला विचारणार आहेत, सर हे 120 कसं आलं? ओके, हा, तर हे शेकडा 20, शेकडा म्हणजे 100, 100च्या 20, 100 जर पकडली ती वस्तू तर त्याचं प्रॉफिट किती होणार? 120 होणार. ओके, 100 ही काय आहे? 100 तिची कॉस्ट प्राइस आहे आणि 120 काय त्याची सेलिंग प्राइस आहे. ही खरेदी किंमत आहे, ही विक्री किंमत आहे. गॉट इट? समजते? ओके, हा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की त्यांचं खरेदी केला कितला? 15 लाख. कॉस्ट प्राइस जर 15 लाख असेल तर सेलिंग प्राइस एक्स असणार आहे. ओके, बघा, आपण कोणतेही सूत्र वापरत नाही. आपण कोणत्याही सूत्राचा वापर न करता प्रश्न सोडवतोय. ओके, कोणते सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त बेस आपला क्लिअर पाहिजे. ओके, हा, मग आता हे सोडवूयात. तिरकस गुणाकार. आता त्याला क्रॉस मल्टिप्लाय समजलो. प्रांजल सावंत, प्रज्वल का प्रांजल आहेस ना बेटा? रेझांकर प्रज्वल का प्रांजल क्लासमध्ये आहेस ना तू? तुला सांगतो क्रॉस मल्टिप्लाय करायचं. प्रांजल का प्रज्वल. रेझांकर बेटा, रेझांकर तू दिसतोस मला स्क्रीनवर लगेच. ओके, लक्ष दे बेटा. प्रज्वल, आता बघ, हे 100 आणि x यांचा तिरकस गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं, आणि 15 आणि 120 तिरकस गुणाकार. मी कसं लिहितोय बघ, तर x इंटू 100 इज इक्वल टू 120 इंटू 15 lakhs. ओके, त्यात काय करावं लागेल बेटा? हे जे 100 आहे हे एक्सच्या मल्टिपल मध्ये आहे. इक्वलच्या राईट हँड साईड गेलं तर डिवाइड मध्ये झालं. x इज इक्वल टू 120 इंटू 15 lakhs डिवाइड बाय 100. ओके, गॉट इट? समजते इथपर्यंत व्यवस्थित? मान हलवा समजत असेल तर. आता बघा, हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल. 15 आणि 12 येतं मला करायचं पर्यंत. आणि किती झिरो आहे बघा, हा 1 झिरो आणि हे 2 3 झिरो. 1 2 3, हा 1 झिरो लिहून ठेवला आपण. ओके, 15 आणि 12 12 पंचे 60, 0, चला 6, 12 के 12, 12 आणि 6 18. फॉर इंग्लिश मीडियम 12 5 60, 6 ला 0, कॅरी 6, 12 1 12, 12 प्लस 6 18. हा काय झाला मग? 18 लाख. काय झालं त्याची सेलिंग प्राइस. तर त्याने तो कितला विकला? 18 लाखला विकला. म्हटलं किती रुपये मिळतील? 18 लाख रुपये मिळतील. समजलं असेल तर सगळ्यांनी मान हलवा. समजलं असेल तर गदा गदा गदा, फक्त मान बोलणार नाही याची काळजी घ्या. आणि कंटिन्युअसली क्लासला येत चला, वेळेवर येत चला. क्लासचा जो टाइम आहे आपला तो वेळेवर जॉईन करत चला क्लास. ओके, क्लास जो आहे तो वेळेवर जॉईन करत चला. कोणीही उशीर क्लासला जॉईन करू नका.
ओके, चला लिहून घ्या बेटा, कोणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. प्रश्न टाईप केलेले समोर थोडं फास्ट होते, बरोबर का नाही. तिसरा प्रश्न झाला त्यामुळे मी प्रश्न टाईप केलेच घेतो आता. आहे माझ्याकडे टाईप केलेले. झाले लिहून? लिहून झाले का? माझा हलवा लिहून झालं असेल तर, नसेल झालं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहा. नसेल लिहून झालं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहा. मी इरेज करतोय. चला, मग असे प्रश्न वारंवार एक्झामला पडतात. 7वी स्कॉलरशिपचे विद्यार्थी तुम्हाला सुद्धा असे प्रश्न पडतील. 8वीला पण प्रश्न पडलेला आहे, हा वारंवार पडतो बघा हा प्रश्न. प्रश्न वाचा पहिल्यांदा काय म्हणते, आधी मी इंग्लिश मध्ये सांगतो, मग मराठी प्रश्न आपण वाचूया. ओके, आधी इंग्लिश मध्ये स्टुडंट प्रश्न लिहून घ्या. selling two items for rupees selling two items for rupees 1485 each. Selling two items for rupees selling two items for rupees 1485 each results in a loss of 10%. Result in a loss of 10%. Result in a loss of 10%. And order transaction 10% profit, and order transaction a profit of 10% in the order in a one or परत सांगतो, selling two items for rupees 1485 each results in a loss of 10% in one transaction. Loss of 10% in a one transaction, and a profit of 10% in the other, and the profit of 10% in the other. So what is the total percentage profit or loss in this transaction? So what is the total percentage profit or loss in this transaction? काय म्हटलं माहितीये का, दोन वस्तू आहेत. ओके, टू आयटम्स आहेत. ओके, त्याची काय आहे रे, ते सेलिंग प्राइस आहे 1485. सेलिंग प्राइस त्याची विक्री किंमत आहे 1485. परंतु काय झालं, एक वस्तू विकली तर 10% तोटा झाला, दुसरी वस्तू विकली तर 10% नफा झाला. तर अशा व्यवहारात तुम्हाला तोटा झाला का नफा झाला हे विचारायचं आहे. त्याची ट्रिक्स तुम्हाला माहित आहे का? हातवरी करा, असा हात करा. ट्रिक्स तुम्हाला माहित असेल तर हा. भार्गवी सांग बेटा, भार्गवी बोल भार्गवी. शेकडा तोट्याचा वर्ग छेद 100. शेकडा तोटाचा वर्ग छेद 100 ही ट्रिक आहे बेटा. आता असा प्रश्न आला ना, लई टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा काय सांगितलंय की तुम्हाला 10% प्रॉफिट, म्हणजे टू आयटम्स आहेत. एक आयटम विकला तर 10% प्रॉफिट झाला, दुसरा आयटम विकला तर 10% प्रॉफिट 10% लॉस झाला. असं असेल तर त्याला एक ट्रिक आहे, शेकडाचा वर्ग भागिले 100 ही त्याची काय आहे, ट्रिक आहे. ओके, इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल याला, पर्सेंटेजचा स्क्वेअर डिवाइड बाय 100. पर्सेंटेज किती दिले तुम्हाला, 10 दिले. ओके, 10चा स्क्वेअर डिवाइड बाय 100. 10चा स्क्वेअर किती येतो, 100 बाय 100. ओके, 1%. आता बघा, अशा व्यवहारात नेहमी नफा होतो का तोटा होतो, कोण सांगेल? असा व्यवहार असेल तर नेहमी काय होतो, मुग्धा सांगशील? हा मुग्धा. सर काय होतो अशा व्यवहारात, नेहमी काय होतो? आवाज ऐकू येत नाही मुग्धा तुझा व्यवस्थित, परत एकदा बोल. तुझा आवाज येत नाही. बरं, मोक्षदाला विचारूया. मोक्षदा, हा. तोटा होतो सर. अशा व्यवहारात नेहमी काय होतो, तोटाच होतो. लॉस होतो असतो. म्हणजे दोन वस्तू आहेत, एक वस्तू 10% प्रॉफिटने विकली, एक वस्तू 10% लॉसने विकली. अशा व्यवहारात काय होतं, नेहमी लॉस होत असतो.
तोटा होत असतो आणि हा प्रश्न वारंवार एक्झामला विचारतो बरं का, व्हेरी व्हेरी आयएमपी प्रश्न आहे. ट्रिकने सुटतो. शेकडाचा वर्ग भागिले 100 अशावर काय होत नेहमी तोटा होतो. तोटा म्हणजेच काय होतं बेटा, लॉस होत असतो. लॉस, ऑलवेज लॉस मध्ये असतो. कळतंय? अंडरस्टूड? अंशुमन बेटा, व्हिडिओ ऑन ठेवा अंशुमन. ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे लिहून घेतलं हे, लिहून घ्या. बघा प्रश्न आपण टाईप केले तर आपले किती फास्ट प्रश्न होते आज. चला, झालं, लिहून घेतलं, इरेज करू. नेक्स्ट क्वेश्चन करू आता. पुढला प्रश्न आहे स्क्रीनवर. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या तुम्ही. मराठी मिडियमचे विद्यार्थी तुम्ही सुद्धा प्रश्न लिहून घ्या बोर्डवरचा. ओके. 60 dozen pencils were purchased. 60 dozen pencils were purchased at a price of rupees 7.5 per dozen. 60 dozen pencils were purchased. 60 dozen pencils were purchased at a price of rupees 7.5 per dozen. 7.5 per dozen. At what price should each pencil be sold? At what price should each pencil be sold? At what price each pencil be sold to make a profit of 20%? To make a profit of 20%. To make a profit of 20%. ओके, चला प्रश्न इंग्लिश मध्ये परत सांगू एकदा. पहिल्यापासून सांगतो परत प्रश्न इंग्लिश मध्ये. 60 dozen pencils were purchased at a price of 7.5 per dozen. At what price should each pencil be sold to make a profit of 20%? ओके, चला पुढे 7वी च्या विद्यार्थी विचारूया. अंशुमन बेटा, अंशुमन चाकला. उत्तर नाही, वापस चला. सर टेक्निकल प्रॉब्लेम है. ओके, हर्षद शिंदे, बारामती. 75 पैसे. 75 कसं सोडव हर्षद, सांग बरं आम्हाला, इलेबरेट कर थोडं, विस्तृत सांग आम्हाला समजावून. स्क्रीन दुसरा प्रश्न आला सर. ओके, हा पहिल्यांदा याची कॉस्ट प्राइस घडली का? हा, कॉस्ट प्राइस हा, विकत घेतल्या याची कॉस्ट प्राइस करून मला तू सांगायचं पूर्ण प्रश्न. आता हर्षद हा माहिती करू नको. त्याची कॉस्ट प्राइस, त्याची त्याची खरेदी किंमत किती आहे? 7.5. हा, काय किती डझन पेन्सिल आहेत? 7.5 डझन पर आहे. टोटल 16 पेन्सिल आहेत. 16. ओके, 16 7.5 किती सांग मला हर्षद. 5 इंटू 16 0 4 8 24 102 प्लस 8 110. बरोबर का? करेक्ट का? हा, 120 आले माझे. 120 आहे का? ओके, 120 आहे ना, बरोबर आहे. 120 120
ओके हा. आता काय म्हटले बघा, तर बघा, तर ही कॉस्ट प्राइस आहे आणि ही सेलिंग प्राइस आहे. पण काय करायचंय, शेकडा 20% नफा करायचा, म्हणजे तुमचं शेकडा प्रॉफिट 120 करायचं आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस जर 100 असेल, ठीक आहे, तर हे 120 जर तुम्हाला किती रुपयाला विकावं लागेल, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे की सेलिंग प्राइस मिळणार. असं सोडायचं का अंशुमन, हर्षद? नाही मी वेगळं सोडवलं सर. बस सांग तू कसं सोडवलंय. मी शेकडा 20% नफा आहे ना, हा. मग 20 चे 100 घेतले. मग 20 चे छेदचं रूपांतर 1/5 5 मध्ये होते. मग 120 गुणिले 1/5 केलं, 24 आलं. बरं बरं, ठीक आहे, असं काही हरकत नाही. आपण आपल्या पद्धतीने सोडूया. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे कसं सोडवायचं, तर आपण मांडणी बरोबर केलेली आहे आपल्या नेहमीच्या पद्धतीनं. ओके, बघा आपली कॉस्ट प्राइस 100 असेल, आपल्याला 20% नफा होतो. बरं ठीक आहे. आपल्या जर 100 रुपये कॉस्ट प्राइस असेल, तर सेलिंग प्राइस काय असणार, 120, कारण शेकडा 20% नफा आहे. माझा प्रश्न हा, शेकडा 20% नफा होतो. तर त्याची कॉस्ट प्राइस 120 असताना तर त्याची सेलिंग प्राइस काय असणार आहे ते पहिल्यांदा आपण करूया. किंवा असं बघितलं करूया. एक मिनिट आलो मुलांना. ओके हा, सॉरी सॉरी, थोडस आमची हर्षू मागे लागली होती, क्लेम दिली पाहिजे होती म्हणून ते काढून दिले. हा, आता बघा हे क्रॉस मल्टिप्लाय आपण सोडूया. 100 इंटू एक्स इज इक्वल टू 120 इंटू 120. काय केलं मी, यांचा तिरकस गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लाय केला. एक्स इज इक्वल टू 120 इंटू 120 डिवाइड बाय 100. हे कॅन्सल, हे कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल. एक्स इज इक्वल टू 12 इंटू 12 140. हे काय आलं तुमचं, सेलिंग प्राइस आली. आता सेलिंग प्राइस 144 किती आहे रे, तर 7.5 कशी प्राइस, 16 डझनची. कशाची आहे, 16 डझनची प्राइस आहे. ओके ओके, 16 डझन बघा, 16 डझन, 16 डझन त्याची प्राइस आहे 144. तर एका डझनची किती, एका डझनची काढण्यासाठी 144 भागिले 16 करा. ओके, एका डझनची 1 डझनची प्राइस काढायची, 1 डझन. ओके, 116 भागिले 144 किती आवाज बसेल रे, 8चा वस्तू, बरोबर आहे. 16,144 आलं. एका डझनची किंमत काय आली तुमच्या माईक ठेवा शकतो. आता एका डझनची किंमत आली 8. ठीक आहे, तुम्हाला इच अँड एव्हरी पेन्सिल, आता एका डझनमध्ये किती पेन्सिल असतात, 12 पेन्सिल असतात. एका डझनमध्ये किती पेन्सिल असतात, 12 पेन्सिल असतात, 12 पेन्सिल असतात. ठीक आहे, वन पेन्सिलची प्राइस, वन पेन्सिलची प्राइस करण्यासाठी 8 डिवाइड बाय 12. तर डिवाइड बाय 12 काय केलं, तर एका डझनमध्ये 12 असतात म्हणून डिवाइड बाय 12 केलं. कळत इथपर्यंत, काय चुकलंय माझं काही, करेक्ट आहे ना इथपर्यंत. हा, मग 8 भागिले 12 तर सोडवायचं, 4 2 8, 4 3 12, 203. त्याची प्राइस काय, 203. 203 म्हणजे किती असणार आहे, आपण काय करूया, याला रुपयात कन्वर्ट करूया, 100च्या पटीत करूया याला. आज इथपर्यंत करेक्ट आहे, इथपर्यंत काही चूक नाही ना, चुकलं इथं मुग्धा, चुकलं वाटत मला, उत्तर घेऊन आले. हा बोल, तुझा आवाज येत नाही पण मुग्धा बोल. 144 डिवायडेड बाय 16, त्याचं उत्तर 9 येईल. हो, 144 वेळेस 9 येतं, काही तर चुकले वाटत मला. ओके 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 ओके, 1 डझन पेन्सिल जी आहे ती 9 रुपयाला आहे. किती रुपयाला, 9 रुपयाला आहे. 1 डझन 9 रुपयाला, तर 12 पैकी किती, राईट, अशा पद्धतीनं. ओके, मग बघा 3 त्रिक 9, 3 चौक 12, 304, 304, 4 पैकी 3 म्हणजे काय करता येईल आपल्याला, तर हे 75 पैसे येतं, 75 पैसे. तर 75 पैसे मी डायरेक्ट कसं लिहिलं, तर बघ बेटा, मी 100चे 4 भाग केले. 100चे काय केले मी, 4 भाग केले, 100चे 4 भाग.
25 25 25 25 तर 75 वरील 100 खाली किंवा आपण ह्याला काय म्हणूया तर आपण मल्टिप्लाय करू इकडे बघा 25 गुणिले 25 मल्टिप्लाय करा 25 त्रिक 75 25 चोक 100 म्हणजे काय बघा 3 ना मी 25 मल्टिप्लाय केलं 4 ने मी 25 मल्टिप्लाय केलं 25 3 जा 75 25 चोक 100 75 100 म्हणजे काय 0.75 पैसे कळतंय गॉट इट ओके ज्याचे डाऊट आहे त्यांनी विचारा बाकी लोअर हँड करा हा मानवी डाऊट आहे विचार हा सर मागच्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे काय डाऊट आहे असं उत्तर? सर तिथे 1% नफा नाही आणि 1% तोटा म्हणजे 1% नफा नाही म्हणजे तोटाच ना नाही नाही नफा क्वेश्चन मला बघावं लागेल पहिल्यांदा बरं का ना बघून सांगावं लागेल 1% नफा तसं म्हणता येत नाही 1% नफा नाही म्हणजे तोटा याचा अर्थ होऊ शकत नाही परीक्षिती विडवान ठेवा वैभवी संचिता विडवान ठेवा बेटा हा डाऊट असेल तर रेज हँड करा अन्यथा लोअर हँड करा हा ऋतुराज विचार बेटा सर ते एकदा परत सांगा ना 1 डझन ते हे हा 60 डझनची कॉस्ट आहे 144 ओके मग एका डझनची किती 144 डिवाइड बाय 16 केलं ओके ते 9 आलं मग एका डझनमध्ये 12 पेन्सिल असतात म्हणून 9 डिवाइड बाय 12 केलं कळतंय का ऋतुराज हा आर्यन विचार बेटा आर्यन लक्ष नाही तुझ्या शिकवण्याकडे पुन्हा डाऊट विचारतोयस हा सर ते 9/12 कुठलं घेतलं हा अरे एका डझनची किंमत 9 आहे ते एका पेन्सिलची किती एका डझनमध्ये 12 पेन्सिल असतात ना म्हणून 9/12 घेतलं हा कुणाला विचार बेटा मला डाऊट नाही सर तिथं पण कसं आलं अरे यार ह्याला काय करायचं माहितीये का मला पैशात करायचं ना खाली मला 100 छेद घ्यायचे होते खाली 100 करायचं होतं म्हणून काय केलं मी 3/4 मध्ये 0.75 हे मला कळतं मग तुला समजा म्हणून काय केलं 25 ते 75 अंशाला छेदाला 25 ने गुणाकार केला 25 ते 75 25 100 0.75 पैसे असं दाखवून मी केलं ते ओके त्याच्या पुढल्या प्रश्नाकडे नेक्स्ट क्वेश्चन लिहून घेतलं हे लिहून घ्या झालं चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊ तुला जर राहिलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या झालं स्क्रीनशॉट ओके चला विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती ओके चला विक्रीची किंमत नफ्याचे 10 पट असल्यास शेकडा प्रमाण किती एक्स कन्सिडर करा इथं बीजगणिताचं साइन सोडवा आहे बीजगणित अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं साइन सोडवा आहे घ्या if the selling price is 10 times the profit if the selling price 10 times of a profit if the selling price 10 times of the profit if the selling price 10 times of the profit what is the profit percentage what is the profit percentage what is the profit percentage आनंदी माने सांग उत्तर पर्याय क्रमांक 1 10 कसं सोडवलं आनंदी सांग बरं बेटा आम्हाला समजावून विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण मग विक्री किंमत आपण 100 धरायचं बघा आपण सोडूया बघा विक्रीची किंमत नफ्याचे 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती असं विचारलंय समजा विक्री किंमत तिने म्हणले 100 नाही ओके विक्री किंमत समजा एक्स पकडली एक्स आहे विक्री किंमत सेलिंग प्राइस एक्स आहे
तर विक्री किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास ओके बरं नाही नफा आपण एक्स पकडूया आपण एक मिनिट करेक्शन करूया नफा आपण एक्स पकडूया नफा प्रॉफिट इक्वल टू एक्स ओके विक्रीची किंमत नफ्याचं 10 पट आहे सेलिंग प्राइस विक्री किंमत नफ्याची काय आहे 10 पट 10x ओके तर नफ्याचं शेकडा प्रमाण किती ओके तर नफ्याचं शेकडा प्रमाण करण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला ओके बर आपल्याला खरेदी किंमत काढायची पाहिजे खरेदी किंमत पहिला आपला कॉस्ट प्राइस फाइंड आउट करावं कॉस्ट प्राइस कसं फाइंड आउट करणार तुम्ही तर नफा मायनस विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत असणार बरोबर आहे नफा वजा सॉरी विक्री किंमत वजा नफा सॉरी विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस मायनस नफा मायनस प्रॉफिट म्हणजे काय निघालं तुमचं कॉस्ट प्राइस निघालं आहे ओके सेलिंग प्राइस आहे तुमची 10x प्रॉफिट आहे एक्स कॉस्ट प्राइस आहे 9x ओके आता आलं बघा शेकडा नफा कशावर काढायचं असते तर कॉस्ट प्राइसवर काढायचं असते बरोबर का नाही बघा कॉस्ट प्राइस 9x असताना कॉस्ट प्राइस 9x असताना प्रॉफिट होतो x कॉस्ट प्राइस 9x असताना प्रॉफिट होतो x कॉस्ट प्राइस 100 असताना प्रॉफिट होतो y म्हणायचं y x असताना मी तर y घेतोय ओके कळतंय इथपर्यंत कॉस्ट प्राइस 9x असताना प्रॉफिट x होतो ओके तुमची कॉस्ट प्राइस खरेदी किंमत जर 9x असेल तर प्रॉफिट काय होतो x होतो सानवी समजते सानवी परके तर 100 असतं 100 काय घेतलं तर शेकडा काढायचा आहे काय काढायचं शेकडा पर्सेंटेज मध्ये काढायचं मी 100 घेतो 100 असताना काय असणार इथे ते काढायचं आपण y इज इक्वल टू 9x इंटू y क्रॉस मल्टिप्लाय करतो 100 इंटू x y इज इक्वल टू 100 इंटू x डिवाइड बाय 9x x कॅन्सल 9 भागिले 100 9 भाग करूया काय तर बघा 9 1 9 उरला 1 9 1 9 पुन्हा बाकी उरला 1 अंशात 1/8 हे नजर कळालं कुणाला त्यांच्यासाठी आपल्या गरिबासाठी गुण दाखवतो 9 भागिले 100 9 1 9 10 वजा 9 1 वरून घेतले 0 9 1 9 सॉरी 9 1 9 बाकी 1 उरली ओके 11 पूर्ण भाग गेला बाकी 1 उरली भाजक 9 आहे 11.1/9 हे तुमचं काय असणार उत्तर असणार आहे शेकडा प्रमाण किती असणार आहे 11.1/9 करेक्ट आहे का लिहून घ्या बेटा डाऊट असेल तर विचारा उत्तराचे लोअर हँड करा डाऊट असेल रेज हँड करा मोक्षला काय डाऊट आहे याच्यामध्ये विचार स्वरा फुटाने हा सर तिथं 9x गुणवले y कसं आलं ते समजलं नाही. हे बघ स्वरा लक्ष दे 9x खरेदी किंमत असताना त्याचा नफा x होता बरोबर का शेकडा प्रमाण विचारले 100 असताना ते y आणि ते x असताना मी y घेतले इथं x डबल होऊ नये म्हणून y घेतले इथं कळतंय स्वरा हा मग हे गुणाकार केला आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार चालतंय डाऊटचा याच्यामध्ये कोणाला अजून ओके उद्या मराठीचा क्लास होईल सरांना सर्दी झाली होती काल मराठीच्या आज सर्दी झाली म्हणून ते सर म्हणले आज सुट्टी घेऊ का म्हणलं सरांना म्हणलं सर आठवड्यातून एखादी सुट्टी घेत जा म्हणलं फक्त दररोज नाही घेत जाऊ नका ज्या दिवशी तुम्हाला अडचण असेल त्या दिवशी एखादी सुट्टी सरांना घ्या असं म्हटलं सर म्हणले सर आज मला सर्दी झाली सर आज घेऊ का ठीक आहे म्हणलं मग त्यांना ठीक आहे तर उद्या सर घेतील परत क्लास 7 वाजता ओके समजतं सगळ्यांना सर खूप छान शिकवतात सर फक्त एमपीएससी युपीएससी मुलांना शिकवलेलं आहे सरांचं पण युट्यूब अशी 500-500 विद्यार्थी एमपीएससी युपीएससीच्या मुलांना सरांनी शिकवलेलं आहे जबरदस्त आहे सर हां
आणि ऍक्टिंग गिक्टिंग पण लय भारी करतात, कविता गाणे पण खूप छान म्हणतात, आवाज नाही पण ते भारी, त्यांना चांगलं जमतं. ठीक आहे. हा हा मग आता आपण ते आपले किती प्रश्न झाले आज? 6वा प्रश्न. एक प्रश्न घेऊया अजून. हा अजून एक प्रश्न होतो, तुला घ्या. ठीक आहे, तुला घ्या, पुढला प्रश्न घ्या, लिहून घ्या. इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला मी प्रश्न सांगतो, मराठी मिडियमचे प्रश्न लिहून घ्या. बघा जास्त प्रश्न होतात असे, आहे का नाही? मग आता मी काय करतो, इथून पुढचे टॉपिक आहे ते असे टाईप करूनच घेतो, म्हणजे जास्त प्रश्न होतील. मराठी मिडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या सगळ्यांनी. इंग्लिश मिडियमचे स्टुडंट तुम्ही सुद्धा प्रश्न लिहून घ्या. सेलिंग an item for ₹60 results in some loss. Selling an item for ₹60 results in some loss. If the item is sold ₹95, if the item is sold for ₹95, if the item is sold for ₹95, the profit is 5 times the loss. The profit is 5 times the loss. The profit is 5 times the loss. What is the purchase price? What is the purchase price? पहिल्यापासून सांगतोय, selling an item for ₹60 results in some loss. If the item is sold for ₹95, the profit is 5 times the loss. What is the purchase price? ओके, रेझांड आलेली आहेत. हा, स्वरा डिग्रसकर. समीक्षा कुठे गेली? स्वरा गायब झाली काय? समीक्षा, स्वरा डिग्रसकर, स्वरा लक्ष कुठे आहे? स्वरा डिग्रसकर. समीक्षा कुठे गेली? स्कॉलरशिपला बसली नाही का समीक्षा? बसलीये. मग दिसत नाही. हा, तिला ताप आलीये सर. बर बर. हा, उत्तर सांग. 80. 80 रुपये. कसं सोडवलं? कोण सांगते मला कसं सोडवायचं? तुम्ही सोडवलं कसं? कोण सांगते मला? हातवरी करा. आतापर्यंत न सांगितलेले विद्यार्थी सांगतील. हा, श्रुतिका खाडे सांग. लईच हसायला लागली, घरात कोणाला बोलायली एवढं. श्रुतिका खाडीच्या घरी गेलो होतो माहिती आहे का मी मागच्या रविवारी? हा बोल. मागच्या रविवारी श्रुतिकाच्या घरी जेवण केलंय, मस्तपैकी पाहुणचार घेतो श्रुतिकाचा. असं तुझ्या राज्यात पहिली येणारी पुढल्या वर्षी 7वीला. ती आता 6वीला आहे बरं का. ती आता 6वीला आहे, 7वीला पण नाही, ती 6वीच्या वर्गात आहे. हा बोल श्रुतिका. हा, आता सोडवते काही की, आहे का नाही? असं सांग. सर साठला विक्रीने काही तोटा होतो, म्हणजे 60 रुपये ही तोट्यानुसार झालेली विक्री आणि 95 रुपये ही नफ्यानुसार झालेली विक्री. आणि मग खरेदी प्राइस एक्स झाली आणि एक्स आणि 60 यांच्यामध्ये फरक एकता आणि एक्स आणि 95 याच्यामध्ये फरक तोट्याच्या पाऊणपट नफा म्हणजे 3/4चा, म्हणजे एक्स अधिक 3/4 = 7/4 आणि 95 - 60 35 येते. मग 35 गुणिले 4/7 = 20. मग 27 = 80. ते काही म्हणून पडलं. आता बघा, एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने, म्हणजे एक आयटम काय केली, 60 रुपयाला काय केली, सोल्ड केली. बस तू काय लागलीस ग? बहुतेक हँग झाले, आमच्या हर्षला काहीतरी दाबलंय, हे चालच नाही बघा. हर्षू तू काय दाबली ग? हर्षू
एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो. ओके, काय होतो माहित नाही. 100 रुपये तोटा होतो. ती वस्तू 95 रुपयाला विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. ओके, समजा एक वस्तू जी आहे ती विकली तर काही तोटा होतो. तोटा जो आहे, तोटा लॉस हा एक समजूया. ओके, आणि ती वस्तू 95 रुपयाला विकली तर त्याच्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. तोट्याच्या पाऊणपट, तोटा आहे x, त्याचा पाऊणपट म्हणजे 3/4 म्हणजे 3/3x/4 काय होतो, नफा होतो. ठीक आहे. आता बघा, तर आपल्याला दोन्ही कॉस्ट, आपल्याला सेलिंग प्राइस दिलं दोन्ही पण. ओके, म्हणजे सेलिंग प्राइस दिली म्हणजे 60 रुपये सेल केलं हे असो. ओके, 60 रुपयाला काय केलं, सेलिंग प्राइस आहे, तर तोटा झाला 100 रुपये. एक मिनिट तसं करू नये आपण. तर आपण हे जो फरक आहे, डिफरन्स आहे, काय करावं लागेल मला, तुम्ही सांगू शकेल का मला काय करावं लागेल? कोण सांगते अजून? मानवी सांगते का? मला सूचना आले काही? सर काय केलं तर जे 3x हे 3/4x हे घेतलं आणि ना ते वस्तूची जी म्हणजे जी 95 रुपयांना विकले झालेला नफा असं केलं तर ना 95 वजा x इज इक्वल टू 3/4 गुणुले x मायनस 60 आणि मग त्याचं इक्वेशन केलं 4 गुणुले 95 मायनस x. ओके, यस, आय गॉट इट. आता खरेदी किंमत विचारते. आता बघा, नफा तुम्हाला माहित आहे, तर खरेदी किंमत काय असते, विक्री किंमत माहित आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण दोन खरेदी किंमत आपल्याला मिळणार आहे बरं का. पहिली खरेदी किंमत करूया. पहिली खरेदी किंमत. ओके, काय होतो, तोटा होतो. कशाचा होता, एक्स तोटा होतो. कधी, 60 रुपये विकल्याने. ठीक आहे, तर 60 मायनस एक्स, खरेदी किंमत काय असणार आहे, 60 सॉरी तोटा होतो म्हणजे तोटा, खरेदी किंमत काय असणार आहे, तर एक्स प्लस 60 ही खरेदी किंमत असणार आहे पहिल्या कंडिशन मध्ये. ओके, दुसऱ्या कंडिशन मध्ये खरेदी किंमत असणार आहे. ओके, नफा होतोय, किती होतोय, 3/4x, कधी 95 रुपयाला विकल्याने नफा होतोय. खरेदी किंमत असणार आहे मग 95 मायनस 3/4x. इज इट करेक्ट? असंच ना मानवी? ओके, आता ह्या दोन्ही खरेदी किंमत आहेत. ह्या दोन्ही खरेदी इक्वल, आपण इक्वल समजा, इक्वल. ओके, एक्स प्लस 60 इज इक्वल, ही पण खरेदी किंमत आहे, ही पण खरेदी किंमत आहे. 95 मायनस 3/4/x हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, एक्स प्लस 60 4 95 ला हे करा, मल्टिप्लाय करा, एक्स एक क्रॉस मल्टिप्लाय करा. 4/25 ला 0, 4 4 9 36, 36 2 38 वजा 3x डिवाइड बाय 4. ह्या 4 ने ह्या मल्टिप्लाय करावं लागेल, पूर्ण 4 ने मल्टिप्लाय होईल. ओके, 4 इंटू एक्स प्लस 60, हे 4 सिरस होतं, इक्वलच्या लाईफ हँड साईड आलं, मल्टिप्लाय झालं. ओके, गुणिले 380 वजा 3x, 4 इंटू एक्स 4x, 3 चौक 24. ओके, 380 वजा 3x, हे वजा 3x लिहा, 4x प्लस 3x, हे वजा 3x इक्वलच्या लेफ्ट हँड साईड आलं, अधिक 3x झालं. ओके, 380 अधिक 240, 380 अधिक 240, 4x 3x 7x, 0 अधिक 2 चला 1, 3 2 5, 5 1 6. चुकलंय का? चुकलं नाही ना आपलं, बरोबर आहे ना? हा मानवी, हा सर चुकलंय इथे ना, असं इक्वेशन येईल 4 इंटू कंसात 95 वजा 1 इज इक्वल टू 3
इंटू कंसात एक्स मायनस 16 मग 4 ने कसं कसं काय? 95. कसं सर कसं? सर कारण की जे 4 म्हणजे त्याचा फरक सांगितलाय ना, मग 4 गुणिले 95 मायनस एक्स इज इक्वल टू 3 इंटू एक्स मायनस सांगितलं फरक 16. फरक कुठं सांगितलंय? म्हणजे नफ्याच्या बरोबर खरेदी किंमत एक्स मानली. नाही ना, फरक कुठं सांगितलं? काय सांगितलं? मला हे सोडून बघू असं मला वाटतं. बघू बरं. 0 8 4 2 चला 1 3 4 आणि 2 6 620. 7 न बघा 7 1 7 7 2 7 2 14 7 9 23 7 7 7 1 मला 7 8 56 उरले 4 56 उरले 6 नाही. ओके, बघूया हा प्रश्न उद्या बघूया मग आपण. ठीक आहे, आधीचा खल करण्यापेक्षा 9 वाजले. हा प्रश्न आपण उद्या बघूया. चालेल. हा प्रश्न आपण उद्या सांगूया न्यू तासाला न्यू माइंडनं. ओके, इंटरव्ह्यू क्लास 9 वाजून गेलेत माझ्या मते, आहे का नाही? उद्या सांगूया. हा प्रश्न उद्या डिस्कस करूया. पहिला प्रश्न उद्या हाच असणार आहे.